नमस्कार प्रिय रसिक मित्र मैत्रिणींनो, आज आपण वाचणार आहोत हिरवा चाफामधील राक्षसाच्या राजवाड्यात. मुंबईतला दिवस अनेकांना वर्षासारखा वाटतो. त्या वर्षात रमणीय संध्याकाळाच्या रूपाने वसंतकाल येतो, म्हणूनच ते सुसह्य होते. सायंकाळी कुठेही पहावे, रस्ते माणसांनी आणि माणसे आनंदाने फुलून गेलेली असतात. पदोपदी जीवन मूर्तिमंत नाचताना दिसते, पण ते धावपळीचे, मागे वाघ लागलेल्या माणसाचे नसते. उलट वाघाची शिकार करून विजयानंदाने परत येणाऱ्या वीराचे भासते. बिचाऱ्या ट्रम गाड्या सकाळी संध्याकाळी ठराविक वेगानेच धावत असतात, पण सुलभेला संध्याकाळच्या गाड्या हसत खेळत आणि डुलत झुलत जातात असे नेहमीच वाटे. दुपारच्या वेळी रणरण करणाऱ्या उन्हात भकास दिसणारे दगडी फुटपाथ संध्याकाळी जवळजवळ अदृश्य होतात. जणू काही सायनदेवता आपल्या जादूने त्या पत्थरांची फुलेच करून टाकते. फेरीवाल्यांचा एरवी कर्कश वाढणाऱ्या आरोळ्यांना व हेलांना सुद्धा यावेळी गोडी येते. बंदिवानांच्या शृंखला पटापट गळून पडाव्यात, सुरवंटाची क्षणार्धात फुलपाखरे व्हावीत, अगर आजारी मनुष्याच्या चेहऱ्यावर एकदम आरोग्याचे तेज दिसू लागावे. तसा हा फरक सुलभेच्या अंतकरणाला सदोदित प्रसन्न करी. पण आज मात्र या आनंदी गर्दीचा कंटाळा आला होता. मुकुंद झपझप चालत होता. मोटारींचे करणे, घोड्यांच्या टापा, ट्रामगाड्यांचा खडखडाट, जोराजोराने बोलत जाणाऱ्या माणसांचा गलका यांच्या गोंधळात ती मुकुंदाशी एक शब्दही बोलू शकली नाही. त्याच्या चालीबरोबर आपली चाल ठेवणेही तिला कठीण जात होते. जाता जाता कोपऱ्यावर एक मोठी जाहिरात तिच्या नजरेला पडली. जादूचे प्रयोग. एकदम तिच्या मनाचे भ्रमण सुरू झाले. मुकुंदा आपल्याला फिरायला बोलावतो का काय, आणि आपण मुकाट्याने त्याच्या मागून चालू लागतो का काय. तो असेल मोठा जादूगार, पण त्याच्या मोहिनीला बळी पडण्याइतके आपण दुबळे का व्हावे. लहानपणी वाचलेली एक गोष्ट तिला आठवली. एका जादूगाराने राजकन्येला फसवून नेऊन तिची दगडी मूर्ती करून टाकली होती. मुकुंदाच्या नादी लागणे म्हणजे सुलभेच्या मनाचा थरकाप झाला. नकळत तिची पावले रेंगाळू लागली. पाठमोऱ्या मुकुंदाशी अवाक्षरही न बोलता या गर्दीत मिसळून घरी परत जावे असा ओझरता विचारही तिच्या मनात येऊन गेला. याच वेळी मुकुंदाने मागे पाहिले. तो जागच्या जागी थांबला. ती जवळ येताच तो हसून म्हणाला, काय डॉक्टरीनबाई, मागच्या मागं पळून जायचा विचार नाही ना? आणि असला तर तो शोभत नाही. कुणाला? डॉक्टरनीला. तो राणीला सुद्धा शोभेल, पण सुलभेला मात्र नाही. आरशावरच्या सूर्यकिरणांचा कवडसा डोळ्यांवर पडावा तसे सुलभेला झाले. मात्र कवडशाने आपली दृष्टी दिपली असे लहान मूलसुद्धा दाखवित नाही. सुलभा हसत हसत म्हणाली, काही माणसं पुढं पळताहेत, मग काही मागच्या मागं पळाली, तर त्यात नवल कसलं. तिच्या बोलण्याची मोठी गंमत वाटली मुकुंदाला. पण बोलण्यात सुद्धा आनंदाने पत्रात पराजय घेणे कधी कुणाला आवडते का? त्याने लगेच उत्तर दिले, पुढे जाणाऱ्या कुणाला जगानं कधी बरं म्हटलं आहे. बाकी मी अगदी सुवर्णपदक द्यायला तयार आहे तुला. मला? हो, जलद चालण्याच्या शर्यतीत सहज पहिला येशील तू. मुकुंदाने मनमोकळे हास्य केले. त्याची चालही किंचित मंदावली. आता त्याच्या बरोबरीने चालताना सुलभेला शिरगावच्या शाळेतील मुले मुली जवळच्या एका डोंगरावर सहली करता गेली होती. तो प्रसंग आठवला. बरीचशी मुले दमून हुश्य करीत देवळात बसली. 5-6च्या डोंगराच्या एका कड्यावरून दिसणारा सुंदर देखावा पाहण्याकरता निघाली. अगदी निमुळता कडा होता तो. खाली वाकून पाहायची चढाओढ सुरू झाली. मुलांच्या कुठल्या गोष्टीला मर्यादा असते. एकापेक्षा दुसऱ्याने अधिक खाली वाकून पाहावे असा क्रम सुरू झाला. आपलेही भान नाहीसे झाले होते. नकळत आपला तोल गेला. मुकुंदाने चटकन पुढे होऊन खसकन आपला हात मागे ओढला. नसता तर तूही गेला असतास ना तिच्याबरोबर खाली, असे लगेच कोणीसे म्हटले. आयती सोबत झाली असती तिला. मुकुंदाने लगेच उत्तर दिले होते. त्या दिवशी घरी परत जाईपर्यंत आपण क्षणभरसुद्धा मुकुंदाची पाठ सोडली नव्हती. तिने तंद्रीतून जागी होऊन पुढे पाहिले. मुकुंद रस्ता ओलांडीत होता. तो मध्यावर गेला न गेला तोच दोन्ही बाजूंनी मोटारी आल्या. इतक्यात कुठून कुणाला ठाऊक कांबळी कांबळी अशी हक
कांबळी कांबळी अशी हाक ऐकू आली. मुकुंदाने चटकन मागे वळून पाहिले. आता त्याला मोटारचा चांगलाच धक्का बसणार असे सुलभेला वाटले. नकळत तिचे डोळे क्षणभर मिटले. लगेच उघडून ती पाहते तो मुकुंद सुरक्षित आहे. त्याला हाक मारणाऱ्या मनुष्याकडे तो परत येत होता. पोशाखावरून माणसाच्या धंद्याचे अनुमान करणे योग्य असल्यास तो गृहस्थ निसंशय थोर ठरला असता. पंडित जवाहरलालांच्या शिंप्याकडूनच तो आपले कपडे शिवून आणीत होता की काय कुणाला ठाऊक, पण एक नूर आदमी लक्षात घेता तो जवाहरलाल ठरायला काहीच हरकत नव्हती. मुकुंद व तो हस्तांदोलन करीत असताना सुलभा त्यांच्याजवळ गेली. तो म्हणाला होता, व्हेरी ग्लॅड टू मीट यू ओल्ड बॉय. मुकुंदाने हसत हसत उत्तर दिले, मला अजून खूप जगायचंय. गृहस्था, कृपा करून ओल्ड बॉय म्हणू नकोस मला. तो गृहस्थ किंचित खजील झाला, पण त्याची नजर लगेच सुलभेकडे वळली. कोलंबसला जमीन दिसली. तिला नाजूक नमस्कार करीत मृदुत्तम स्वरात स्वारी उद्गारली. मुकुंदाला म्हातारा म्हटल्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. माझी? तो हसत उत्तरला, हो. नवऱ्याला म्हातारं म्हटलं की बायकोला अधिकच राग येतो. सोडा वॉटरची बाटली फोडताच ती जशी फसफसते तशी तिचे हसे सुलभेला वाटले. त्याची पाठ थोपटीत मुकुंद म्हणाला, शकाराची गादी अजून कुठं आहे का शोध कर चांगला. उद्या मारुतीचं मेनकेशी लग्न लावून द्यायलाही कमी करणार नाहीस तू. या माझ्या मैत्रिणीचं नाव सुलभा कालेलकर. सुलभा कालेलकर? नुकत्याच डॉक्टर झाल्या त्या. आता आश्चर्य करण्याची पाळी मुकुंदावर आली. कॉलेजात प्रसिद्ध असलेला वर्गबंधू भूत भविष्य जाणतो की सध्या सरकारने सुशिक्षित स्त्रियांची डिरेक्टरी करण्याचे काम याच्यावर सोपविले आहे. पण एखादा प्रसंग आपल्याला विलक्षण वाटला म्हणून चित्रपटात तो थोडाच अधिक वेळ राहतो. मुकुंदाने पाहिले तो श्री दक्षिण गृहस्थ सुलभेकडे लेखांची मागणी करीत होता. स्वतःच्या नावावर छापायचा बेत आहे वाटतं तुझा. मुकुंदाने मध्येच प्रश्न केला. मी संपादक आहे. मी कांबळी. मराठी वाङ्मयावर हा भयंकर प्रसंग ओढावल्याची मुकुंदाला दादच नव्हती. तो स्तिमित होऊन संपादकाचे प्रवचन ऐकू लागला. स्त्रियांच्या वैरी सुशिक्षित स्त्रियाच आहेत. जिला भेटावं ती म्हणते मला लिहिता येत नाही. मग स्त्रियांची सुधारणा, उन्नती, प्रगती इत्यादी इत्यादी व्हायचं कसं सुलभाताई? माझी डायरी पहा हवी तर. रमणीकरिता एक लेख मिळवायचा म्हणजे 100 रमणींचे पाय धरावे लागतात मला. शिवाजीने हिंदू पदोपशाही स्थापन करण्याकरिता सुद्धा एवढी धडपड केली नसेल. दररोज 100 रमणींचे पाय धरणाऱ्या या सवाई शिवाजीला काय उत्तर द्यायचे ते सुलभेला कळेना. कशी तरी पीडा टाळावी म्हणून ती म्हणाली, आता गडबडीत आहे मी, पुढे पाहीन. उद्या भेटू की परवा? उद्या परवा पुण्याला जाणार आहे मी. अच्छा, तिथं भेटेन मी तुम्हाला. प्रोफेसर गरुडांच्याकडे उतरतो मी. सुलभा सुटकेचा निश्वास सोडणार होती. इतक्यात संपादक उद्गारले, विषय सुचवून ठेवतो सहज. संतती नियमन चालेल का? आयत्या डॉक्टरीन आहात. आमच्या वाचकांची फार पत्रे येत आहेत. शिवाय थोडी खळबळही उडवता येईल. तुला किती मुलं आहेत रे? तुझ्यासारख्या 4 लोकांना दत्तक मुलगे देईन. चिडून संपादक महाशयांनी मुकुंदाला उत्तर दिले. सुलभा मुकुंदाच्या बरोबर चालत होती, पण आपण कोणत्या बाजूला जात आहोत इकडे तिचे लक्ष नव्हते. नुकत्याच भेटलेल्या संपादकाच्या लोचटपणाचा ती विचार करत होती. कोकणातल्या अनेक जीवाणूंची माहिती तात्या सहज बोलताना सांगत. त्यातल्या सर्पटोळीची यावेळी आठवण झाली तिला. हिरव्यागार झाडावर सर्पटोळी लपून बसते म्हणे. हिरव्या हिरव्या रंगामुळे कुणाला तेथे जीवाणू असेल असा संशयही येत नाही. पण मनुष्य आटोक्यात आले रे आले की ते एकदम त्याच्या डोक्यावर उडी मारून दंश करते. स्त्रियांच्या सुधारणेच्या मिशाने पुढे येणारे पुरुषसुद्धा असेच असावेत. सुशिक्षित पुरुषांची दृष्टीही निवालेली नसावी. द्राक्षाकडे दारूबाजाने मद्याच्या आशेने पाहण्यातला हा प्रकार नाही का? तिने वाचलेल्या हल्लीच्या अनेक कथा कादंबऱ्या झरकन तिच्या मनापुढून गेल्या. पुरुष हे लहान मूल आणि स्त्री हे सृष्टीने त्याला दिलेली खेळणी यापेक्षा दुसरी कल्पना सुचत नाही कुणाला. एखादे मूल आपले खेळणे जपून ठेवते, दुसरे एखादे ते मोडून तोडून टाकते. एवढाच काय तो फरक?
पण जिथे पहावे तिथे उपभोगाची दृष्टी, तिच्या मनाचा तळ ढवळून काढणाऱ्या या विचारांनी मुकुंदाचे ते विचित्र शब्दही त्याच्या पृष्ठभागावर आणले. स्त्रीचा पहिला स्पर्श किती उन्मादक असतो. तिच्या अंगावर काटा उभा राहिला. मुकुंद आता आपल्याला काय काय सांगणार आहे कुणाला ठाऊक. पुढं खडकावर जाऊन बसूया का? मुकुंदाच्या शब्दाबरोबर तिने भोवताली पाहिले. इतक्या जवळ अशी शांत जागा असेल अशी तिची कल्पनाही नव्हती. पलीकडे लाखो हृदयांच्या स्पंदनाने हलणारी मुंबई होती खरी, पण पिंजऱ्यातल्या खवळलेल्या वाघिणीसारख्या चाललेल्या तिच्या धडपडीचा येथे मागमूसही नव्हता. दूर अंतरावर जणू काही एखादी हरणी बागडत आहे असेच येथे बसणाऱ्याला वाटले असेल. मुकुंदा कोकराप्रमाणे या खडकावरून त्या खडकावर उड्या टाकीत चालला होता. सुलभेला मात्र जपून चालावे लागत होते. काही खडक किती अजस्र होते, कित्येक मध्येच फुटलेले तर कित्येक निसरडे झालेले. रस्त्यापासून दूर गेल्यावर मुकुंदा उभा राहिला. सुलभा येताच तिला एक चांगली गुळगुळीत जागा त्याने बसायला दिली. तिथून समोरच्या समुद्राचे दृश्यही मोठे सुंदर दिसत होते. बसता बसता ती हसत म्हणाली, ही जागा अचूक कशी रे सापडली तुला? हव्या त्या वस्तू जगात सापडत नाहीत सुलभा, त्या संपादन कराव्या लागतात. त्याच्या उत्तरातला वृक्षपणा सुलभेला जाणवला नाही असे नाही, पण तिने मौजेने विचारले, हे संशोधन तुझेच का? कॉलेजात असताना डोकं भडकून गेलं की 4-4 तास मी एकटाच येथे येऊन बसत असे. या समुद्राच्या साक्षीनं माझ्या मनातली कितीतरी वादळं मी शांत केली आहेत. सुलभा, अल्लाउद्दीनचा दिवा जर माझ्या हातात आला तर मी त्या राक्षसाला माझा राजवाडा येथेच बांधायला सांगेन. मुकुंद किती लवकर खेळकर होऊ शकतो याचे प्रत्युत्तर सुलभेला आले. तिचीही विनोदी वृत्ती जागृत झाली. पण या राजवाड्यात एखादी राणी राहायला कबूल होईल का? न व्हायला काय झालं? राजा रागावला तर समुद्रातच ढकलून द्यायचं तिला. त्यापेक्षा दुसरीच भीती आहे एक. कोणती? असला राजवाडा केव्हा नाहीसा होईल याचा नेम नाही. तेव्हा त्या राजवाड्यात मी आणि तो राक्षस असे दोघेच राहू. ती दोघे बसली होती. त्या खडकांच्या मधून खळखळ करीत लाटांचे पाणी येत जात होते. त्यांची मनेही तशीच चुळबुळत होती. त्या पाण्यावरची आपली दृष्टी वर करून सुलभेने पाहिले. तो मुकुंद एकाग्रतेने समुद्राच्या विस्ताराकडे पाहत आहे. त्याची काळी सावळी मुद्रा तेजस्वी डोळ्यांमुळे किती खुलून दिसत होती. थोडा वेळ टक लावून समोर पाहिल्यानंतर तो म्हणाला, सुलभा, कराचीला शेकडो कामगारांच्या सभेत बोलताना क्षणभर सुद्धा कचरत नसे मी, पण आज तुझ्याशी बोलताना माझं एवढंच भय वाटतंय तुला? भय? सारं जग काय भीतीवरच चाललं आहे. जग राहू दे जरा बाजूला. तुला काय सांगायचंय ते? जग कधीच बाजूला राहत नाही. लाटांच्या खळखळाटाला कंटाळून मासे कधी किनाऱ्यावर येतात का? किती विलक्षण फरक पडला आहे रे तुझ्या स्वभावात. अगदी वृक्ष तत्वज्ञानी झाला आहेस तू. माझा मुकुंद असा नव्हता. तुझा? हो. माझ्या डोळ्यांपुढं अजून शाळेतलाच मुकुंद उभा राहतो. तो कवी होता. काव्य व्यवहाराच्या अनुभवानं गोठतं आणि मग त्याचं तत्त्वज्ञान बनतं. आमचे प्रोफेसर गरुड नेहमी म्हणत ते काही खोटं नाही. तत्त्वज्ञान बर्फासारखं असतं. संसाराच्या पाण्यात त्याचा एखादा खडा टाकला तर ते छान थंडगार होतं. पण उठल्या सुटल्या बर्फाचे खडे जर एखादा तोंडात भरू लागला, मगाशी त्या मूर्ख मनुष्याने ओल्ड बॉय म्हटल्याबद्दल तू कसा छान टोमणा मारलास त्याला. पण काल तुझी नी माझी गाठ पडल्यापासून तू म्हाताऱ्यासारखाच वागतोयस. एक गमतीदार वाक्य आहे बघ कुठेतरी. म्हाताऱ्यांची मनं तळघरांसारखी असतात. त्यांच्यात कोणती रहस्य दडली असतील. आणि तरुणांची मनं गच्चीसारखी असतात. दूरचा देखावा पाहायला फार चांगली. पण उडी घ्यायची म्हटली की जाऊ देते. लहानपणीसुद्धा आपण बोलण्यात एकमेकांना हार जात नव्हतो. मग विमान उतरण्यापूर्वी जसे घिरट्या घालते तशातलेच हे संभाषण होते. क्षणभर खडकांतून उसळणाऱ्या तुषारांकडे पाहत मुकुंद म्हणाला, आज मी तुला सांगणार आहे ते फार विचित्र वाटेल. सुलभेच्या डोळ्यांपुढे केशर उभी राहिली. मुकुंदाकडे रोखून पाहत ती म्हणाली, सारंच विचित्र आहे तुझं. इतका हुशार मुलगा मधल्यामध्ये कॉलेज सोडील हे स्वप्नात सुद्धा खरं वाटलं नसतं.
स्वप्ना इतकं सत्य गोड कसं असणार सुलभा? मी मुंबईला आलो तो केवढ्या महत्त्वाकांक्षेने. स्वप्ना इतकं सत्य गोड कसं असणार सुलभा? मी मुंबईला आलो तो केवढ्या महत्त्वाकांक्षेनं. ICSला जाईन, निदा बडा डॉक्टर, अगर जाडा पंडित होईन. बंगल्यात राहीन नि मोटारीतून फिरेन. आयुष्यातला तो काळ स्वप्नांचाच असतो. पण इथं येताच माझी स्वप्नच नाही तर झोपसुद्धा पार उडून गेली. कशानं? वाचनानं. पुस्तकं वाचून? हो, पण साधी पुस्तकं नव्हती ती. अनेक माणसांच्या आयुष्याचे ग्रंथ होते ते. त्यातल्या पानापानांवर भरलेले दुःख पाहून कॉलेजातल्या निर्जीव पुस्तकांवरून माझं लक्ष उडून गेलं. ताईकडेच राहत होतो तेव्हा मी. दररोज संध्याकाळी परत आल्यावर जे प्रसंग मी पाहत असे ते तुला सांगू लागलो तर तुला स्वप्नातही खऱ्या वाटणार नाहीत या गोष्टी. बहिणीच्या अगर बायकोच्या शिलाचा बळी सुखासुखी कोण देईल का? पोटच्या पोरांना अफू घालून कोणी ठार मारील का? घाणेरड्या रोगांनी खितपत पडणे कोणाला आवडेल का? असल्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहणे मला असह्य झाले. डोळे झाकून घेतले तर मनाच्या पडद्यावर त्यांचा भेसूर चित्रपट सुरू झाला. शिकून सवरून मी मोठा होणार होतो, आयुष्यातले स्वर्गसुख मिळवणार होतो. पण माझ्यासारखी हजारो लाखो माणसं नरकात खितपत असताना मला एकट्याला स्वर्गात जाण्याचा अधिकार आहे का? असं माझं मन मला विचारू लागलं. प्रोफेसर नाही तर डॉक्टर होऊन या गरिबांना तुला मदत करता आली नसती का? असती की. माझ्या मनाला हेच पटविण्याकरता इथं मी तासनतास येऊन बसत असे. पण या समुद्राकडे पाहिलं की वाटे, टिटव्यांनी कधी समुद्र आटवला आहे का? त्याला अगस्तीच हवा. सारी मोठमोठी माणसं या टिटव्या. यारीनं वाटेल तेवढं ओझं उचलता येतं. पण मनुष्य कितीही सशक्त झाला म्हणून तो ते काम करू शकेल का? शिक्षण पुरं करायला काय हरकत होती तुला? माझी नव्हती. मग प्रिन्सिपलनी हाकलून दिलं ना मला कॉलेजातून. हाकलून? दुर्वर्तनांचा परिणाम भोगणं प्राप्तच होतं मला. असं आश्चर्यानं पाहू नकोस. पोरींना पाठवलेल्या पानसट पत्राच्या भानगडीत काही सापडलो नाही मी. मुंबईत मोठा संप चालू होता त्यावेळी. कॉलेजचे संमेलन रद्द करून ते सारे पैसे संपवाल्यांना द्यावे अशी चळवळ मी केली. प्रिन्सिपल काही कबूल होईनात. शेवटी संमेलनावर बहिष्कार घालायचं ठरविलं काही विद्यार्थ्यांनी. बहिष्कार यशस्वी झाला. पण बाकीचे माफी मागून निदंड देऊन मोकळे झाले. मी मात्र. तू ठाऊक आहेस मला, सुलभा कौतुकाने म्हणाली. गरिबांविषयी कळवळा वाटणं हा गुन्हा आहे का? असं चक्क विचारलं मी प्रिन्सिपलला. ते म्हणाले, मला तुझी तळमळ कळते. कॉलेजची शिस्त मोडल्याबद्दल. सुलभा, प्राणांपेक्षा शरीराची किंमत अधिक मानणाऱ्या या ढोंगी समाजाची विलक्षण चीड येते मला. शिस्त, शास्त्र, रूढी, सामाजिक जीवनाला तुरुंगातल्या राहणीची कळा आणली आहे यांनी. पण जन्माचा तोटा करून घेण्यापेक्षा. प्रिन्सिपलही हेच म्हणाले त्यावेळी. आयुष्याच्या व्यापाराच्या प्रत्येकाच्या कल्पना निराळ्या असतात एवढेच उत्तर मी दिले. कॉलेजातला एक स्कॉलर कमी होतो या भीतीनं माझं मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी. बोरीच्या झाडावर पोराने धोंडे मारले म्हणून बोरे पडत नाहीत. उलट धोंडा लागून त्यालाच मात्र खोक पडते. असाही युक्तिवाद करायला त्यांनी कमी केलं नाही. मी लगेच सांगितलं, खोकेतून वाहणारं रक्त पुसण्यापेक्षा झाडावर कसं चढता येईल हेच पाहीन मी आधी. मुकुंदाच्या अभिमानी व पराक्रमी स्वभावाची सुलभेला चांगलीच ओळख होती. पण शाळेच्या चिमण्या जगातली. तळ्यात एटीने पोहणारा मनुष्य समुद्राच्या लाटांपुढे टिकाव धरीलच असे नाही. मुकुंदाने शिक्षण मधल्यामध्येच सोडल्याबद्दल आलेला राग सुलभेच्या मनातून आता नाहीसा झाला. त्याची जागा आदराने घेतलीही असती. पण मुकुंदाच्या वहीतले ते पहिल्या स्पर्शाचे विचित्र वाक्य तिच्या मनात एकसारखे डाचत होते. त्याला अडविण्याच्या हेतूने तिने विचारले, कॉलेज सुटल्यावर तू कसला व्यापार केलास तो तरी सांग. कुणाला कसं लुबाडलंस? मुकुंद शांतपणाने म्हणाला, एका मनुष्याला फसविलं. एकाचं नाव तरी ऐकू द्या त्याचं. काय करायचं ऐकून? ठीक आहे, जाते तर मग मी. लहानपणीसारखा अजून नाकावरच राग आहे की तुझ्या? मुली मोठ्या झाल्या की तो नाकावरून डोळ्यात जातो अशी माझी कल्पना होती. नाव हवंय मला, तुला ठाऊक आहे ते. अशी टाळाटाळ नाही चालायची हं. खिन्न स्वराने मुकुंद उद्गारला, ताई.
मुकुंदाला केशरचे नाव घ्यावे लागणार अशी सुलभेची कल्पना होती. त्यामुळे मुकुंदाच्या या उद्गाराने ती चकितच झाली. सुलभा, माझ्याबरोबरचे लोक आज मोठ्या हुद्द्यावर आहेत, चैन करत आहेत, मोटारी उडवित आहेत. या गोष्टीचं क्षणभरसुद्धा वैषम्य वाटत नाही मला. मन मारून शरीर शृंगारणाऱ्या सम्राटाचा सुद्धा हेवा करणार नाही मी. कॉलेज सुटताच मन स्थिर करण्याकरिता मी येथून कराचीला गेलो. तिथल्या कामगारात राहिलो. कोकणातून गेलेले माझे आप्तेष्ट आला दिवस कसा ढकलीत आहेत हे डोळ्यांनी पाहिलं आणि माझ्या स्वतःच्या आयुष्याचा विसरच पडला मला. सुलभा, पाण्यात बुडणारा मनुष्य पाहून काठावर आरडाओरड करणारे शहाणे ठरून सुरक्षित राहतात. जो उडी टाकतो तो मूर्ख पाण्याच्या धारेबरोबर वाहून जातो. माझं तसंच झालं. लहानपणीच आईच्या मायेला अंतरलो. ताईनं मला लहानाचा मोठा केलं. तिचा सारा जीव माझ्यावर. मोठा होईन आणि तिचे पांग फेडीन या उमेदीवर उपाशी राहूनही शाळेतला अभ्यास केला मी. पण आज ताई अंथरुणावर खिळली असूनही मला मुकुंदाच्या डोळ्यात पाणी तरळत आहे असे सुलभेला भास झाला. पण तो भासच होता. लगेच हसून तो म्हणाला, काही झालं तरी ताईसाठी धडपडलं पाहिजे मला. तिला कुठेतरी हवेवर पाठवायला हवं असं तूच म्हणालीस. तसं काय करायचं म्हटलं म्हणजे मला तिच्यासाठी पैसेही मिळविले पाहिजेत. जुन्या ओळखी काढून कुणाकडे जायचं जीवावर येतं. काम राहायचं बाजूला आणि नुसत्या चौकशा व्हायच्या सुरू. सुलभा, तुझ्या ओळखीनं जर 2 चांगल्या शिकवण्या मिळाल्या मला तर. मुकुंदाच्या तीव्र अभिमानाला दुर्दैवापुढे मान वाकवायची पाळी यावी याचे सुलभेला अत्यंत वाईट वाटले. पण तिच्या मौनाचा अर्थ मुकुंदाने मात्र निराळाच केला. मीही कामकरी का होऊ नये असे मनात म्हणत असशील तू. माझ्यासाठी मनात येतं ते. पण अंग मेहनतीचं काम करायला मी नालायक झालो आहे. म्हणजे एकदा जो भयंकर मुका मार बसला. कुठं? कराचीला. मारामाऱ्याही करायला शिकलास का? प्रसंग पडेल ते करावं लागतं माणसाला. चांगला 15-20 दिवस अंथरुणावर होतो त्यावेळी. शुश्रूषा कुणी केली तेव्हा तुझी? शुश्रूषेला काय कमी? मला अंथरुणावरून उठवत नसे अगदी. एक चोरटा बोका येई आणि झाकण उडवून माझं दूध फस्त करून जाई. सुलभेच्या डोळ्यात पाणी व तोंडावर हसू उभे राहिले. तिने विचारले, पण एवढं धर्मयुद्ध केलंस तरी कोणासाठी? तुझ्यासारख्या एका मुलीसाठी. तिचं नावात काय आहे? मी सांगू? केशर. प्रिय रसिक मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला लेख कसा वाटला नक्कीच मला कमेंटमधून सांगा. धन्यवाद.